आरोग्य सर्वांसाठी. भारतासारख्या देशात सगळीकडेच उत्तम वैद्यकीय सेवा मिळणं थोडं कठीण आहे आणि जिथे ती उपलब्ध आहे तिथे ती महागही आहे. अशा प्रकारे आपण आरोग्य सर्वांना परवडणारं या UNच्या 2025 पर्यंत साध्य करायच्या उद्दिष्टापर्यंत कसं पोचणार? मुंबईच्या आर्च डायोसिसनी हे आव्हान हेल्थ प्रमोशन ट्रस्ट म्हणजे HPTच्या माध्यमातून अगदी नाविन्यपूर्णरित्या पेललं आहे. HPTचे संचालक फादर रॉकी बार्न्स HPTची उद्दिष्ट आणि पद्धत स्पष्ट करतात. हेल्थ प्रमोशन ट्रस्टचा संचालक म्हणून 2009ला मी सूत्रे हातात घेतली तेव्हा आमच्याकडे एक व्यापक कार्यक्रम तयार होता. तो कार्यक्रम आम्ही प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या तत्वावर आधारण्याचे ठरवले. त्यानुसार आम्ही आरोग्याच्या दृष्टीने थेट औषधोपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपचार या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं आणि मग या दृष्टीने आम्ही निमशहरी लोकांकडे जास्त लक्ष दिलं. विशेषतः आदिवासी, स्थलांतरित, भटके, झोपडपट्टीवासीय आणि अजून म्हणाल तर बायका, मुलं, म्हणजे जे आजाराला चटकन बळी पडू शकतात असे, म्हणजे त्यात वृद्ध व्यक्ती पण आले. आणि आता 50 आरोग्य केंद्र आहेत जिथे आम्ही रोग प्रतिबंधात्मक जीवनशैली यावर यशस्वीरित्या प्रशिक्षण देतोय. आमच्याकडे दरवर्षाला जवळजवळ 1500 स्त्री पुरुष प्रशिक्षित होतात आणि या प्रशिक्षणानंतर प्रतिबंधात्मक उपचारावरील प्रशिक्षण त्यांना कशा प्रकारे उपयोगी पडलं याची खात्री देण्यासाठी आणि आमच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी ते पुढे येत आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारचे प्रशिक्षण दिल्यामुळे आम्हाला धन्यवाद सुद्धा म्हणतात, आभार मानतात आमचे. ते आम्हाला म्हणतात की अशा प्रकारचे प्रशिक्षण तुम्ही पुढाकार घेऊन दिल्यामुळे आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी आम्हाला ॲलोपॅथी डॉक्टरकडे जायची गरज नाही. आता घरात उपलब्ध असणाऱ्या तसंच आजूबाजूला आढळणाऱ्या नैसर्गिक पदार्थांचा वापर तब्येत राखण्यासाठी करण्याचं प्रशिक्षण मिळाल्यामुळे आम्हीच काय, आमचं कुटुंब आणि आमच्या समाजातील सगळे आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतो आणि हाच संदेश आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेऊ शकतो. म्हणजे आपल्याला हा अनुभव आहेच की आपण नेहमी घेत असलेली औषधं म्हणजे ॲलोपॅथिक औषधांचे साईड इफेक्ट असतातच आणि त्यांचे दर बघता ते औषधोपचार दिवसेंदिवस सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे होत चाललेले आहेत. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ही औषधं घेता येत नाहीत आणि हे सर्व लक्षात घ्यावंच लागतं. मग साधे प्रतिबंधात्मक उपाय करून आपण निरोगी राहू शकतो ना. उदाहरणच घ्यायचं तर भरपूर पाणी प्या, जेवणात शाकाहाराला प्राधान्य द्या, फळे, भाज्या, सलाड खाणे. आम्ही लोकांना बाहेर फिरायला सांगतो, नियमित व्यायाम करण्याचं महत्त्व बिंबवतो. आमच्या प्रशिक्षणात शिकवल्या जाणाऱ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांना त्यांचं आरोग्य राखायला उपयुक्त ठरतात. त्यांना महाग औषधांची वरचेवर गरज भासत नाही. म्हणजेच आम्ही नवीन जीवन पद्धती स्वीकारून आरोग्य राखण्याची शिकवण त्यांना देतो. हेल्थ प्रमोशन कॅम्पेनच्या मुळाशी आहे ती प्रत्येकाशी व्यक्तिशः संवाद साधण्याची पद्धत. या व्यक्ती म्हणजे मुख्यतः स्त्रिया, कारण स्त्रियांच्या माध्यमातून आपण समाजातल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. स्त्रिया या प्रेरणादायी आणि उत्तम मार्गदर्शक असतात आणि चांगल्या आरोग्याचा संदेश त्या प्रभावीपणे पुढे नेऊ शकतात. इथं अशा काही जणी आहेत ज्यांनी HPTमधून उत्तम प्रशिक्षण घेतलं आहे. त्या बिशप एंजेलो ग्रेशियस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक स्वीकारताना, मला हे स्पष्ट करायला आवडेल की चर्च कोणत्या भूमिकेतून हेल्थ प्रमोशन ट्रस्टच्या कामाला पाठिंबा देते. आरोग्य जपणे हा मनुष्याच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि जे मनुष्याच्या जिव्हाळ्याचं ते नक्की चर्चलाही जिव्हाळ्याचं वाटणार. जीजसला सुद्धा लोकांना आजारातून बरं करणं अगदी मनापासून आवडे आणि म्हणूनच रुग्णांची शुश्रूषा हा चर्चच्या सेवाकार्याचा भाग आहे. अर्थात रोग निदान आणि उपचार ह्या भागाकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही. तो वैद्यकीय भाग सरकारने सांभाळला आहे. आम्ही आरोग्य राखण्यासाठी प्रोत्साहन देतो. आरोग्य सर्वांचं आणि प्रत्येकाचं.
अगदी गरीबातल्या गरीबाला सुद्धा आरोग्याची काळजी घेता येऊ शकते. HPTचा चांगला भाग म्हणजे उपचारापेक्षा रोगप्रतिबंधावर त्यांनी दिलेला भर. रोग्याला उपचार पुरवण्यापेक्षा त्यांनी मुळातच निरोगी राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच चर्च सुद्धा हेल्थ प्रमोशन ट्रस्टला मदत करतं. वनस्पतीजन्य औषधं बनवणं म्हणजे औषधी वनस्पतींच्या उद्यानातून योग्य वनस्पतींची निवड करणं, त्यांचं चूर्ण बनवणं, ते योग्य बाटल्यांमध्ये भरणं आणि सेवनासाठी त्यांचं योग्य प्रमाण सुचवणं. हे नाचणी आणि गूळ हे खायचं नाही हा, त्याच्यावर माशी बिशी बसतात हा. आरोग्य सेविका असं काय आम्हाला आवड आहे जास्तीत जास्त वनस्पतींची आणि ते आम्ही इथे यावं करावं आणि त्याचा आम्हाला उपचार हवं ही आवड आम्हाला आहे. म्हणून आम्ही ट्रेनिंग घेतो आणि ते औषधं बनवतो. ही जी पालक जेव्हा शेतामध्ये वगैरे असते तेव्हा उगवते तेव्हा त्यामध्ये थोडंसं खत पाणी म्हणजे रासायनिक हे असते, त्याच्याकरता ही धुवायची असते. तर ही धुताना आपण सॉल्ट वॉटरमध्ये म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये धुवायची असते आणि मग मिठाच्या पाण्यात धुतल्यानंतर पुन्हा एकदा ती धुवायची आणि तो पाणी आम्ही वेस्टेज न जाता तो पाणी दुसऱ्या कसल्या तरी म्हणजे राईससाठी किंवा ह्याच्यासाठी तो वापरतो. म्हणजे पाणी पण जास्त वेस्टेज होत नाही आणि मग ती धुतल्यानंतर थोड्याशा गरम पाण्यामध्ये ती वाफून घ्यायची म्हणजे त्याची सत्व काहीच नाहीशी होत नाही, ती पूर्ण आपल्याला भेटतात. पर्यायी औषधोपचार घेणाऱ्या लोकांची उदाहरणं या उपचाराच्या यशस्वीतेबद्दल आपल्याला खात्री देतात. मी फार्मसीमधून औषधं घेतली, त्याचा काही फारसा उपयोग नाही झाला. त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट मात्र अजूनही जाणवतात बरं का. पण मग मी या पर्यायाचा विचार केला. HPTमध्ये भाषण झालं होतं ना, तेव्हा शेरॉन हार्ट प्रॉब्लेम कंट्रोल करण्यावर बोलली होती. तिने डाळिंब खाण्याबद्दल सुचवलं होतं. मग मी त्यावर आणि काहीतरी शोधलं. त्यांनी खाण्याबद्दल म्हणजे डाळिंब खाण्याबद्दल सांगितलं खरं, पण त्याची पानं जास्त गुणकारी असतात. पण मी अजून पानांचं तसं काही करून बघितलेलं नाही. हे आधीच पावडर म्हणून उपलब्ध आहे ना. मग मी डाळिंबाचे दाणे खाण्यावरती भर दिला. मी कोणत्याही डॉक्टरचं औषध घेत नाही फक्त फळ, डाळिंबाचे दाणे बियांसकट. माझी प्रकृती एकदम उत्तम आहे. माझं कोलेस्टेरॉल 166 होतं, ते आता 82 वर आलंय. डाळिंब आरोग्यासाठी सगळ्यात उत्तम फळ बरं का. म्हणजे खायला पण उत्तम, चवीला पण छान. हां, थोडं महाग आहे पण उपयोगी आहे. अगदी त्याची साल सुद्धा, तिची पावडर करून दातांसाठी वापरता येते, वेदनाशमक म्हणून वापरता येते आणि मी स्वतः हे करतोच, नेहमीच करतो. याशिवाय माता या प्रकारची वनस्पतींची औषधं घरी बनवू शकतात आणि मुलांना ती नियमितपणे देऊ शकतात. हम लोग को ये सब सीख मिला कि घर में हम कैसे बना सकते हैं. बहुत जन देखो थोड़ा सा भी सर्दी हो खांसी हो डायरेक्ट डॉक्टर के पास जाए, लेकिन वो छोटी छोटी उपचार हम अपने घर में भी कर सकते हैं. अभी इतना 1 चम्मच लेना है और फिर ये इसमें डालना है. और अगर बच्चे पूरा नहीं पी पाते तो आधा गिलास पानी में डाल के बाद में, ताकि वो नीचे बैठ जाता है. आधे फिर वो मिलाने के बाद इस तरह हो जाता है. My mother have learned from the classes where she goes and she gives us every day in the morning. And it's not like too much, but it's right for our health. तरीही अजून बऱ्याच गोष्टी करायला हव्यात. पथनाट्य, गाणी, वेशभूषा स्पर्धा अशा अनेक प्रकारांमधून तज्ज्ञांद्वारे कल्पकतेने आणि योग्य पद्धतीने संदेश पोचवला जाऊ शकतो. वनस्पतीजन्य औषधं परवडणारी आणि परिणामकारकही असतात. ही औषधं मिळवणं सोपंही आहे. फक्त आजारपण आल्यावरच नाही, तर सदैव निरोगी राहण्यासाठी सुद्धा. तुमचा दृष्टिकोन बदला. निसर्गानं फळं, भाज्या, पाणी या माध्यमातून जे दिलं आहे ते निरोगी आणि बळकट राहण्यासाठी वापरा. जर वाडीमध्ये सर्दी खोकला झाला तर त्यांनी अळूचं पाला आणि गूळ, अळूचं पाला स्वच्छ धुवून ते कटिंग करून 21 दिवस काचेच्या बॉटलमध्ये ठेवलं, गूळ मिक्स करून आणि 21 दिवसानंतर त्याचा रस काढला आणि तो आता वाडीमध्ये ते काचेच्या बॉटल
बिशप जॉन रॉड्रिक्स हे प्रशिक्षणार्थींचं अभिनंदन करत आहेत आणि HPTच्या दृष्टिकोनामागील तत्त्व विशद करत आहेत. होलिस्टिक हेल्थ केअर हा माणसाच्या संपूर्ण आरोग्याचा विचार आहे. म्हणूनच आम्ही माणसाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करतो. माणसाचे शारीरिक आरोग्यच नाही तर आत्मिक, भावनिक, सामाजिक, शारीरिक या सर्व बाजूंचे आरोग्य आणि त्याचा विकास या दृष्टीने आम्ही विचार करतो. म्हणूनच या होलिस्टिक हेल्थ केअरद्वारे हेल्थ प्रमोशन ट्रस्टच्या आरोग्यविषयक कार्यक्रमातनं HPT प्रत्येक माणसाचं आरोग्य आणि त्याचे सामाजिक संबंध याद्वारे सर्वांगीण सामाजिक विकासाला चालना देते. आणि आता पुन्हा एकदा फादर रॉकी. तर आता हे आपल्याला अजून पुढे न्यायचंय. त्यासाठी जास्तीत जास्त सेंटर्स हवी आहेत. हेल्थ प्रमोशन ट्रस्ट व सर्वांसाठी आरोग्य हा उद्देश किमान 2020 पर्यंत साध्य करायचा आहे. आता 2016 चालू आहे. पुढील 4 वर्षात आमची अजून 50 सेंटर्स सुरू होतील, जेणेकरून आमचा रोग प्रतिबंधात्मक उपचार हा संदेश पुढे जाईल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल. खास करून गरीब लोकांना आजारांवर प्रतिबंधात्मक उपचार या तत्वाचा फायदाच होईल. मुंबईतील बिशप ॲग्नेलो ग्रेशियस यांची द आर्च डायोसेशन कुटुंब समिती फादर रॉकी बार्न्स आणि त्यांच्या HPTच्या संघाला पुरस्कार देताना झेंट्रम फ्युअर डायकोनिया हे जर्मन प्रतिष्ठान HPTच्या कार्याची दखल घेताना रोम इथं कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस फादर रॉकी यांना गुणवत्तेचं प्रमाण आणि रोख रक्कम देताना नवी दिल्ली इथं 21 डिसेंबर 2016 रोजी असामान्य कामगिरीबद्दल HPTला इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कार प्रदान करण्यात आला.